नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दत्ते आपणा सर्वांचं स्वागत करते. रविवार म्हणला की सगळं कसं आरामात चाललेलं असतं आणि नाश्ताही वेगळा लागतो. मग काय करायचं हा प्रश्नही पडायला लागतो. परंतु आजकाल नवीन पिढीने छान शब्द शोधून काढला. ब्रेकफास्टला उशीर झाला की लंचला उशीर होतो, त्यापेक्षा ब्रंच हा शब्द छान आहे की नाही. त्यामुळे मीही आज ब्रंच करायचं ठरवलं. रात्रीच पांढरा वाटाणा भिजत घातला आणि आज सकाळी उठून कुकरला वाटाणा आणि बटाटे असे उकडायला लावले. कुकरचं झाकण पडेपर्यंत पुदिन्याची चटणी करून घेतली. त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, मुठभर पुदिना, थोडेसे जिरे, मीठ आणि दही असं घालून ती वाटून घेतली. मी आज मॅगी चाट करत आहे, त्यामुळं पुदिन्याची चटणी तर पाहिजेच. त्याबरोबर चिंचेचीही चटणी पाहिजे. परंतु चिंचेची चटणी माझी रेडी होती, मी घरीच करून ठेवलेली आहे. मॅगी चाट करण्यासाठी एका कढईत थोडं तेल घेतलं. मॅगी तळायला जास्त तेल लागत नाही, त्यामुळे थोड्या तेलातही तळून निघते. आणि किती तळायची हे तुम्ही ठरवायचं. मी आज 4 माणसांसाठी हे मॅगी चाट बनवत आहे, त्यामुळं मला 1 पॅकेट भरपूर होणार आहे. तसं पाहिलं तर कोणताही चाट करायचं म्हणलं की त्याला आपलं आवडीचं प्रमाण आपण ठरवलेलं असतं. मॅगी तुम्हाला पाहिजे तेवढी घाला, पॅटीस एखादं जास्त घाला, चटणी तुम्हाला गोड पाहिजे असेल तर करा, नाहीतर चटणी तिखटही करा. काहीही असं आपल्या घरातल्या आवडीप्रमाणे केलं तरीही चालतं. बटाटे आणि वाटाणा छान शिजवून घेतलेला आहे. 3 शिट्ट्या झाल्या तरी सुद्धा एक 5 मिनटं मंद गॅसवरती कुकर ठेवायचा, म्हणजे छान सगळं शिजून निघतं. आता मी या वाटाण्याचा छान रगडा करून घेत आहे. तुमच्याकडं पावपिचीचा स्मॅशर असेल तर ते तुम्ही वापरा. हा रगडा थोडासा पातळ, म्हणजे जास्त लिक्विड फॉर्ममध्ये असला तरी छान होतं, कारण शेवटी ते परत घट्ट व्हायला लागतं आणि परत आपल्याला पाणी घालून वाढवावं लागतं. ह्यामध्ये चवीनुसार मीठ व थोडी हळद घातलेली आहे. कलरही छान येतो हळदीमुळं, आणि मीठ मात्र थोडं कमीच घाला. आपल्याला नंतर चाटची डिश करण्याच्या वेळेस मीठ थोडं घालावं लागतं. मस्त असे बटाटे कुस्करून घ्या. थोडा कुस्करा झाल्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लोअर घाला आणि ब्रेड कुस्करून घाला. मी इथं 8 ब्रेडचे स्लाइस वापरलेले आहेत. एखाद्या वेळेला बटाटा चांगला शिजला गेला असेल किंवा त्याला थोडंसं पाणी सुटलेलं असेल तर तुम्ही ब्रेड थोडा जास्तही वापरू शकता. मी म्हणलं ना, ह्याच्यात तुम्हाला पाहिजे तसं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. बिन प्रमाणाचं ही डिश आहे असं समजा. ब्रेड, बटाटा आणि कॉर्नफ्लोअर हे सगळं मिक्स करून त्यामध्ये थोडी हिरवी लसूण मिरचीची पेस्ट घातली, मीठ घातलं, कोथिंबीर घातली आणि चांगलं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. त्याचे आपण आता छोटे छोटे गोळे करून घेत आहोत. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही A1 सुग्रास रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. अशा सुंदर आणि छान रेसिपी मला तुम्हाला अजून द्यायच्या आहेत. आता आपण हे छोटे छोटे पॅटीस टाईप केलेले ब्रेड आणि बटाट्याचं मिश्रण आहे ते शॅलो फ्राय करून घेत आहे. हे छान असे खरपूस शॅलो फ्राय होतात.
तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही हे शॅलो फ्राय करू शकता. हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता. आता आपण एकीकडे संपूर्ण डिशची तयारी करून घेऊयात. त्यासाठी कांदा, टॅमॅटो, लाल तिखट, काळं मीठ, चाट मसाला, कोथिंबीर, मॅगी आणि वाटाणा हे सगळं एके ठिकाणी करून घेतलं आणि हिरवी चटणी, चिंचेची चटणी ही त्याच्याजवळ ठेवली. म्हणजे आपल्याला डिश तयार करताना सगळं असं व्यवस्थित हाताबरोबर घालता येतं. त्या तयारीत शेवही ठेवायला विसरू नका. वरतून शेव ही घातलीच पाहिजे, त्याशिवाय मजा नाही हो. ही डिश तयार करताना पहिल्यांदा मॅगीचा लेअर द्या आणि नंतर 2 पॅटीस ठेवा. तुम्हाला पाहिजे तेवढे पॅटीस तुम्ही घालू शकता, पण मी आपले 2 सांगितलेत. नंतर रगडा घाला. त्याच्यावरती कांदा टमॅटो घालून तिखट, काळं मीठ आणि चाट मसाला असं भुरभुरा. परत एक रगड्याचा लेअर द्या. तुम्हाला पाहिजे तसं रगड्याचं लेअर तुम्ही देऊ शकता. कांदा टमॅटो आणि परत जरा मॅगीचा थर मात्र मोठा द्या, कारण मॅगी याच्यामध्ये खूप चांगली लागते. आणि शिवाय आपण मॅगी चाट म्हटल्यानंतर मॅगीही जास्त पाहिजेच. असं करत करत शेवटी शेव आणि हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी असं घालून आपली डिश तयार करा. यावरती तुम्ही पाणीपुरीचं पाणीही घाला, खूप छान लागेल. त्याच्यानंतर मी अजून एक लेअर तयार करते आहे, कारण कितीही लेअर केले तरीसुद्धा मॅगी ही छानच लागते. तुम्हीही अशी मॅगी चाटची डिश तयार करा आणि फस्त करा. आणि कशी झाली आहे ते मात्र मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि परत एकदा रिक्वेस्ट करते, A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि लाईक आणि शेअरही करा. आणि मॅगी चाटला छान दादही द्या. कसा वाटला आज संडे ब्रंच? अशीच डिश तुम्ही तयार करा आणि मला मात्र कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. मला मात्र एवढी छान डिश बघून आता राहत नाहीये. त्यामुळं मी डिश आता खायला घेते. बाय.